आता स्वयंपाक करायला झाला उशीर आणि उशीर झाला असेल तेव्हा काय करायचं हा प्रश्न असतोच, कारण झटपट काहीतरी बनवायचं. मग आठवलं घरामध्ये आहे शेव. झटपट पण बनेल आणि झणझणीत पण लागेल. त्यासाठी कढई घेतली. कढईमध्ये पळीभर घातलेलं आहे तेल. तेल तापल्यावर जिरं, मोहरी तडतडून घेतली. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिंग घातला. कांदा तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यामध्ये घातलेला आहे मी 1 चमचा ठेचलेला आलं लसणाची पेस्ट आणि बारीक चिरलेला टमाटा. आता टमाटा लवकर शिजावा, सॉफ्ट व्हावा यासाठी घातलेलं आहे थोडंसं मीठ. झाकण ठेवून परतवून घ्यायचं आहे. अगदीच वाटतंय जळतंय तर थोडंसं पाणी घालायचं. नंतर घातलेले आहेत मसाले, हळद, लाल तिखट आणि गोडा मसाला. रस्सा केवढा पाहिजे त्यानुसार घालायचं आहे गरम पाणी आणि वरून घालायची मस्त कोथिंबीर. तोपर्यंत गरमागरम पोळ्या करून घ्यायच्या. पाणी उकळायला लागलं की त्यामध्ये सोडायची आहे शेव आणि चवीनुसार मीठ. मस्तपैकी झणझणीत शेवभाजी